नमस्कार. जर तुमची जन्मतारीख 1, 10, 19 किंवा 28 असेल किंवा तुमच्या संपूर्ण जन्मतारखेची बेरीज ही 1 असेल, तर येणारा एप्रिल महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे हे सांगणार आहे. तुमची डेट आहे 1 दॅट इज सन आणि एप्रिल महिना दॅट इज 4 म्हणजेच राहू. आता राहू प्लस सूर्य ही युती म्हणावी तितकी पॉझिटिव्ह मानली जात नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या जॉबमध्ये किंवा करिअरमध्ये कुठेतरी क्लॅशेस फेस करू शकता आणि यामुळे तुम्हाला स्ट्रेस जाणवू शकतो. यासोबत तुम्ही जर सेल्स किंवा मार्केटिंग फील्डमध्ये असाल तर तुम्हाला तिथे यश आहे, पण तुम्हाला तिथे तुमच्या स्किल्स कुठेतरी शो करावे लागतील. तिथून पुढे तुम्हाला तिथे प्रोग्रेस दिसेल. सोबत जर तुम्ही एक नॉर्मल ह्युमन बिंग म्हणून जरी विचार केला तरी तुम्हाला एप्रिल महिन्यात म्हणावं तितकं यश नाही आहे. तुम्हाला कुठेतरी हार्डवर्क दाखवणंच आहे, हार्डवर्क करणंच आहे. आता यासाठी उपाय काय? तर तुम्ही 1 एप्रिलपासूनच ना गणेश उपासना सुरू करा, सूर्य उपासना सुरू करा. आता सूर्य उपासना म्हणजे काय? सूर्याला सकाळी अर्घ्य देणं किंवा सूर्यनमस्कार करणं. आणि सोबतच ना एक गोष्ट 1 एप्रिलपासूनच सुरू करा, ते म्हणजे स्ट्रे डॉग्सला फीड करणं. जे तुमचे आजूबाजूला घराजवळ जे कुत्रे वगैरे असतील किंवा तत्सम प्राणी जरी असतील ना, त्यांना फीड करायला सुरुवात करा. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याचा बऱ्यापैकी तुटवडा बऱ्याच ठिकाणी असतो. त्यामुळे तुम्ही पक्ष्यांना पाणी द्यायला सुरुवात करा, पक्ष्यांसाठी पाणी ठेवायला सुरुवात करा. आणि एक मिड ऑफ एप्रिलपासूनच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये किंवा जे तुम्ही प्रॉब्लेम्स फेस करताय यामध्ये चेंजेस झालेले दिसतील, जाणवतील. छोटा उपाय मोठा बदल नक्की ट्राय करा आणि राजमंगल वास्तू या पेजला फॉलो करा. धन्यवाद.